भजी कशी काढा? भजी पाव करा. एक दीड तास झाला यार आम्हाला. काय आता कप घेत सुटली आहे बघा. सो हॅलो गायज अँड वेलकम टू द चॅनल ऑफ अस. आदित्य आणि मी फिरायला निघालो आहे आज. काल मॅडमचा बड्डे होता 5 डिसेंबर. सो आमच्याकडे वार्षिक सोहळा होता, तो झाला. घरी सेलिब्रेट केलं. आज सॅटर्डे संडेची सुट्टी मस्तपैकी 6 आणि 7 डिसेंबरची आहे. सो आम्ही म्हटलं की, आणि योगायोगाने आमच्याकडे सुला वाईनयार्डचे एंट्री पासेस वगैरे आणि ते सगळं होते, म्हणजे पासेस मिळाले आम्हाला, कपल पासेस. सो म्हटलं चला यूज करू. तर आम्ही दोघे जण निघालो ड्राईव्ह करत मस्तपैकी नाशिकच्या दिशेने. आता 2 hours 46 minutes दाखवत आहे. सो होपफुली ट्रॅफिक नाही मिळायला पाहिजे. मध्ये एक मस्तपैकी एक नाश्त्यासाठी ब्रेक घेऊ आम्ही. आजचा प्लॅन आहे की पंचवटी साईडला कुठेतरी राहणार आहे आम्ही, आणि संध्याकाळी गोदा आरती वगैरे एक्सपिरियन्स करणार आहे. जरा लोकल फूड वगैरे एक्सप्लोर करू, असा म्हणजे बेसिक प्लॅन आहे की फिरायचं जाऊन. आता जरा ड्रायव्हिंगवर फोकस करतो, नंतर सांगतो पुढे काय झालं तर. हे बघ इथे चाललो आपण. हे बघ कुठे चाललोय आपण? हे बघ वरती बोर्ड. अच्छा हो. अरे हा चांगला होता यार. अरे मग थांबू शकतो तू आता आता पण. कुठे थांबू? पुढे आलो आपण. आता असेल पुढे एखादा असेल तिकडे थांबूया. अरे आम्ही कधीपासून शोधतोय खायला काहीतरी जागा आहे एखादी. आम्ही समृद्धी महामार्गावरून आलो, तिकडे तर काहीच नाही ऑप्शन. तर आता तिथून इगतपुरीवरून जर टर्न मारलाय ना तर शोधतोय काहीतरी. मग असे एक दिसलं तो थांबलो आम्ही. पण तिथे ते बार पण होतं, त्यामुळे सगळे प्यायला सकाळ सकाळ बसलेले होते मस्तपैकी. लोक सॅटर्डे मॉर्निंग एन्जॉय करत होते. तर बोललो आपण नको त्या तिकडे बसूया, आणि मग निघालो पुढे. मला गोगल कसं वाटतं जरा सांगा. चांगलं वाटतं ना? माझा आहे तुला एक गोष्ट माहित आहे का? आयुष्यात ना कुठल्या गोष्टीवरती लोकांना कब्जा करायचा रोज वापरायला सुरू करतात, रेग्युलरली फ्रिक्वेंटली वापरायला सुरू करतात. त्यामुळे कसं होतं की त्या माणसाला असं वाटतं अरे हे तर ह्याचंच आहे. तू हे आज लास्ट वापरतोय, तुला हे नंतर नाही दिसणार. नाशिकवरून घरी गेले की तुला हे नाही दिसणार. असं काय नसतं रे. अंधश्रद्धा मी लपवून ठेवणार आहे. क्या लेके आए थे क्या लेके जाएंगे. मैं लेके जाएगी मेरे गॉगल. तुझ्या गोष्टी काय बोलतो. एक गोष्टीला हात तर लावून ठेव. अरे हात काय हाताने पायाने गायब करेल. तू स्वतः हा गॉगल वापरून मला हा गॉगल दिलाय. अरे हा किती भारी वाटतं तुला. हा तुला खूप मोठा वाटेल रे. तुझं डोकं छोटं डोकं नाही, दोन इमोशनल डॅमेज. मला आणि पण पाहिजे हा माझा गॉगल आहे. हे दोन्ही मी घेतलेत. स्वतःचा घरी ठेवून आलाय. काय लॉजिक आहे? असं काही नसतं रे. तुझं माझं काही नसतं. सगळं चांगलं असतं. मला माझं बाईकर चालतो आपण. कधी घेणार यार बाईक? मला गिफ्ट कर ना बाईक. हिमालयच आहे. हिमालय एवढी चालवली 1000-1200 किलोमीटर चालवली. हिमालयच घेतो. चलो बाय. नाईस. तुला माहिती ते तर बारीक जायचं का आतमध्ये? हा कदाचित. आज या ठिकाणी आम्ही या द्राक्ष बागायतीमधून चाललोय रस्त्यामधून. अरे या खरंच द्राक्षाच्या बागा आहेत त्या. माहितीये मला. तर आम्ही आलो होतो सुला वाईनयार्डला. बराच आतमधला रोड होता, गंगापूर रोड, आणि मध्ये मस्तपैकी एक तलाव लागलेला होता. मधून रस्ता होता. तलाव होता काय होतं काय माहिती. तलावच होतं बहुतेक. ते बघ ते कसं छोटंसं हे आहे मध्ये ना, हे आहे ते. त्याला काय म्हणतात मला माहित नाही, त्यामुळे हे नाव ठेवायचं. सोलर पॅनल लावले ते वरती यांनी. कुठं राईटला जायचं का? ओके ओके दादा ओके. अरे कोणच नाही वाटतं. आपण झालोय का फक्त.
सुला वाईनयार्डला पोहोचल्यावर आम्ही तिथे वायनरीचा टूर घेतला. तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही, पण फोटो आपण काढू शकतो. त्यांनी आम्हाला वाईन मेकिंग प्रोसेसबद्दल माहिती दिली. सध्या द्राक्षांचा सीझन नसल्यामुळे आम्हाला क्रशिंग मशीन वगैरे काम करताना नाही बघता आलं. पण जर तुम्ही प्लॅन करत असाल जानेवारी टू मार्चमध्ये जेव्हा सीझन असतो, तर तेव्हा तुम्हाला मशीन काम करताना बघायला मिळू शकतं. बॉटल्स आम्ही घेतल्या. एक आहे ट्रॉपिकल ग्रोथ आणि दुसरी एक लिमिटेड एडिशनवाली होती ती छान वाटलेली. हे आमचं नाही आहे, हे आमचं नाही आहे, द्यायचं आहे. गिफ्ट आहे का? नक्की ना? ते ऑर्डर दिलेलं आहे, ऑर्डर द्यायचं. चलो करते, मस्त वाटलं, मजा आली. तुझा आहे का? तर आमची जस्ट वाईन टेस्टिंग वगैरे झालं. ह्या 2 बॉटल्स घेतल्यात आम्ही, ज्या म्हणजे द्यायच्या आहेत, आपल्याला नाही येत. तर ट्रॉपिकल रोज म्हणून एक फर्स्ट जी होती ती मला छान वाटलेली, आणि नंतर मग एक दुसरी अजून एक होती ती पण चांगली वाटलेली. तर लिमिटेड एडिशन ती त्यांना हवी होती कोणाला तरी, तर त्यांनी आम्हाला सांगितलं टाईमने की घेऊन या म्हणून, ती घेतली. आता काहीतरी फूड खायचा विचार चालला आहे, म्हणजे पिझ्झावर काहीतरी ट्राय करू. सुला वाईनयार्डवरून निघाल्यावरती आम्ही सरळ हॉटेल रूमवरती आलो, जरा फ्रेश झालो आणि निघालो पंचवटी फिरायला. तर आता पहिलं आम्ही कपालेश्वर मंदिरला आलोय. हॉटेलवरती गेलेलो, चेंज केलं वगैरे सगळं तुम्हाला सांगतो. पहिलं मंदिरात दर्शन घेऊन येऊ. तर आम्ही आता कपालेश्वर मंदिरामधून आलो आणि आता गोदा घाटावर जातोय आरतीसाठी. लोक जमा पण व्हायला लागले आता. नमस्कार. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने सर्व गोदा भक्तांचे हार्दिक स्वागत. 6:30 वाजता आरतीला सुरुवात होईल. यामि गोदावरीं श्री गंगा गोदावर्यै नमः. आकारले दिव्य रस आकारले वायु तत्वी मिसळले. जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शब्दे गाविल तव गौरवनाथा. जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शब्दे गाविल तव गौरवनाथा. खूप वेळापासून आम्ही ना जेवणासाठी एक जागा शोधत होतो, काहीच मिळत नव्हतं. तर आता एक रेस्टॉरंट मिळालं. इथलं नाव काय याचं? हां, सुरुची असं नाव आहे ना. तर आम्ही बाहेर थंडी मस्त पडली आहे, 20 डिग्री टेम्परेचर आहे आता. तर मस्त गरम गरम एक सूप घेतलं आणि बाकी मग चपाती भाजी वगैरे ऑर्डर केलं आहे. ते सगळं खातो
आणि मग चालतच जाऊ आमच्या सगळे कपड्यांची दुकानं वगैरे. तर आता खातो आणि मग चालतच जाऊ थोड्या वेळाने. म्हणजे इथून 10 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे आमचं जे हॉटेल आहे ते. तर बराच वेळ आम्ही फिरतोय, कपड्यांची दुकानं त्याची सगळी भेटत होती, पण असं चांगलं जेवणाचं नव्हतं. एक पण जेवणाचं नाहीच आहे असं बोलू शकतो. जेवणाचं नाहीच आहे माझं जेवणाचं. शेवटी एक लेडी होत्या रस्त्यावर, त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं, हिने विचारलं आणि त्यांनी सांगितलं इकडे मग आम्ही इथे आलो. मगाशी आरती वगैरे झाली त्यानंतर थोडंसं ऑफच वाटत होतं. एवढं काय माहिती, असं तुम्हाला लोकांना वाटत नाही का की असं की बऱ्याच देवाच्या गोष्टी सध्या तर जास्त जसं एक स्ट्रक्चरपेक्षा कमर्शियल झालंय. तर ते जरा हिट होतं. समोरच लोक कचरा पण टाकत होते त्याच ठिकाणी आणि त्याची पूजा पण करतोय आपण. काय माहिती लोकांना काय झालंय. काय चाललंय काय नाही. ते हे आहे हॉटेल रॉयल हेरिटेज. इथे आम्ही थांबलो होतो. मला हॉटेल काय आतून दाखवणार का नाही वाटलं. म्हणजे ते असं ना की दिसायला एक म्हणजे फोटोमध्ये एक होतं, जिकडून मी अगोडावरून बुकिंग केली तिकडे एक वेगळं होतं आणि इथे ॲक्च्युअलमध्ये वेगळे होते रूम बरेचसे. सो मला शूट करायचं नाही वाटलं. मला ह्या हॉटेलचा सीन असं वाटतं की पहिलं हे ना हे चांगलं असेल, चांगलं म्हणजे 3 स्टार हॉटेल असेल, बट नंतर ते म्हणजे असं त्यांनी मेंटेन नसेल केलं, त्यामुळे मग ते असं झालं आहे. बट ठीक आहे, आम्हाला रात्र काढायची. काल तर एवढा मूड खराब झाला त्याच्यामुळे की असं वाटत होतं की सोडून जाऊ आणि मी Airbnb बुक करणार होतो तर ते बुक करू. बट आधी विचार केला की हे ॲक्च्युली ना सिटी सेंटरच्या जवळ पडतं. म्हणजे काल आम्ही पंचवटीवरून पण इव्हनिंगला वॉक करत आलो इथे, तसं मला हवं होतं, त्यामुळे आम्ही हे बुक केलेलं. बट ठीक आहे, चला आता चेकआउट करतो आहे. सकाळचे 9 वाजलेत. आता आम्ही ग्रेप एम्बेसी जाऊ, तिकडे मस्तपैकी मिसळ वगैरे खाऊ, चांगला हेवी नाश्ता करू आणि घरच्या आधी निघू. आमचा लुक बघा आजचा, दाखव इथे लुक बघा आमचा. आणि एवढी मोठी जागा आहे इथे पार्किंग वगैरेला आणि हे हॉटेल होतं. बट तेच आहे, मी जे तुम्हाला सांगितलं ना, मला तोच सीन वाटतं की हे आधी मे बी चांगलं असेल, बट आता नंतर ते प्रॉपर मेंटेन नाही केलं. कारण आतमध्ये स्ट्रक्चर वगैरे असं वाटत होतं की हां हे ॲक्च्युअल 3 स्टार हॉटेलसारखं स्ट्रक्चर असेल, बट ते जे मेंटेन करायची बात असते ना ती नव्हती. सो चला फोटो काढूया. आम्ही ग्रेप एम्बेसीला आलो आता. ते गाडी पार्क केली आहे, ही पार्किंग आहे. चलो काय ऑर्डर केलंस तू? मी केलंय 2 मिसळ, ढोकला, पापड, कांदा भजी आणि हे सगळं खाऊन थोडीशी जागा उरली तर जिलेबी आणि चहा कॉफी येणार. हे बघा काय काय आले. भजी पण आली. भजी कशी खाणार? एक्स्ट्रा पाव घेऊन खाणार. भजी पाव करून. तुम्ही लवकर. ते व्हेजिटेरियन असतात ना? मी काय करत राहू पटकन इकडे मान नाही करणार ना. केली तरी काय करणार नाही. त्याची जी मोठी असते नाही याची नाही नसते. याची नसते, ती गोडपडची असते. म्हणजे काय करतो नका मारली तर उचललं तर नका लागणार, असं थोडी नका मारणार. मांजर थोडी ती. मला तो हातात नाही घेतलाय. असं फिरवतो इकडे. लांब राहा माझ्यापासून. ड्रॅगन सारखे दिसतात रे. यांचा कलर कसा डिसाईड होतो? म्हणजे आता ती ग्रीन आहे, ही ऑरेंज आहे, येलो मध्ये व्हाईट. सगळे एकाच जातीचे आहेत की वेगवेगळे असतात? एकाच जातीचे, फक्त कलर वेगवेगळे.
अरे नाही पण बॅलन्स करा ना त्याला. असं दोन्ही हात. हा दोन्ही आता जवळ घे थोडा. हा ऐक मला काय करू नको प्लीज, मी सांगते तुला आत्ताच. व्हेजिटेरियन येतो, नॉनव्हेज नाही का? मी पण vegetarian. ती पण व्हेजिटेरियन. मी पण vegetarian, माझी आत नाही. आई, कसं वाटतंय? अरे भांडण होतं ते माझ्या गाव. नाही रे ही सुंदर दिसते. दोन प्लेट असतात ना, लेफ्टात जेवढे बसतात तेवढं थंड कोणाचे, म्हणून त्यांना एटिंग लावली. वेदर मध्ये ते कसं होणार? ऑलरेडी एवढे थंड आहेत बघू. हात एखाद थांब थांब, मी तुला पकडते, तू थांब प्लीज. डोंट डू मी yourself, मम्मी. अरे 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 खांद्यावर चढली. अरे काय नाही करत, असं बोल. अरे ते चढते फक्त हे बघ. तिला कम्फर्टेबल होतं. हे पण आता कम्फर्टेबल हलणार नाही, तिला कम्फर्ट होत नव्हतं म्हणून ती वरती बसत होती. अच्छा मम्मी, इथे पकडू शकते. असं ठेवून जा तिला, उलटा ठेवा. असं असं नाही. असं हात करत माझ्या तोंडाकडे तिला नका ठेवू. तसंच राहील, ती वरच्या दिशेने उभी राहा, हा. खालच्या दिशेने नाही राहा. अरे ती डोक्यावर चालली. ती जरा जास्तच कम्फर्ट होती हे माझ्यासोबत, नाही? लुक ॲट माय आकार. डोळे बघ किती छान आहे तुझे. अरे सूरज, तिचे डोळे काय बघतोय, माझा आकार बघ कसं झालाय. काय नाव आहे याचं? नॉडी. अरे नॉडी. या साईडला अगेन्स्ट साईडला. हा. अरे अरे तुला सपोर्ट पाहिजे का? चल ठीक आहे. कसं वाटतंय तुला? मस्त. तुला तर मस्तच वाटणार. अरे थोडी सुंदर दिसत ना ते. रिअल लाईफ ड्रॅगन म्हणतात ते. तर आम्ही आता इथे एक छोटंसं पेट्स म्हणजे एक एक्झॉटिक पेट्सचं एक्झिबिशन तिकडे आलो. ह्या सगळ्यांना हे खूप सारे असे इग्वाना त्यांना हातात घेतलं. एकदम चिल आहे, शांत एकदम आहे. तिने पण हातात घेतलं आणि पण मस्त वाटलं. फक्त 100 रुपीज पर पर्सन होती एंट्री चार्जेस. आणि बॉल पायथन पण आहे तिकडे, पण त्याचे व्हिडिओ अलाउड नाही आहे. मी तर सजेस्ट करेन लोकांना, जेवढी भीती कमी होते मनातली, की कसं फील होत असेल. म्हणजे साप असतो तर आपल्याला वाटतं स्लायमी असेल, पण तसं नसतं. चला निघू आता. मस्त एक्सपिरियन्स होता, मजा आली. आय एम डुईंग इट. आणि का काढतोय तू? आम्ही कॅरिकेचर्स काढून घेतले बघा कसे दिसतात. या मुलीने मला फोर्स करून बसवलं काढायला. पण मी छान दिसते. आता जामून शॉर्ट्स आणि हे जे आहे- गोवा शॉर्ट्स पिणार एक आहे आम्ही. मिनिट, हे जे आहे ॲडिशनली असा हात वगैरे ह्याने काही ठेवला नव्हता, त्या काकांनी स्वतःहून काढलाय. दादा रे, दादांचा. काका दादा whatever. पण छान काढलंय. आता एवढे पोज देऊन गोल्डचं नाहीये ते, डायमंड आहे पण काकांनी गोल्ड. ठीक आहे. एवढी पोज देऊन आता दमली असशील ना तिकडे कॅरिकेचरसाठी. मग आता हे पिऊया. जिरली माझी मिसळ, जिरली त्या प्राण्यांना हातात घेऊन पोजा देऊन. पण सही आहे इथे, म्हणजे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत ग्रेप एम्बसीला जे तुम्ही करू शकता. आणि आम्ही सकाळी आलेलो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आता बघा काय गर्दी आहे. पण ते ड्रिंक होतं ना. इथून मी नाही, हे मस्त आहे. ते बघू ना, टेस्ट बघू ना.
टेस्ट बघू ना ऐसा करेगा बद्दार हे नाही हे टेस्ट माझ्या पोटात दुखेल. हा जामून शॉट ट्राय करा मस्त आहे हे पण छान. बेटर दॅन दिस. आम्ही घरी जायला निघालेलो आणि वाटेमध्ये एक एक्झिबिशन दिसलं आदितीला. तिने मला युटर्न मारून यायला लावलं. या 2 गोष्टी घेतल्यात आम्ही. ते अगरबत्ती लावायचे हुक आहेत 150 इच 300 झाले याचे. आणि अजून पण वस्तू बघते. ते कितीला घरी नाही जाणे का क्या? 300 बोललेलं आहे देखने दो देखने दो. ते 300 बोललेलं आहे 150ला दिलं त्याने एक. या आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशनला आम्ही आलेलो आहे. बघा हिने किती वस्तू घेतल्यात. हे पण आणि आता काहीतरी कुंड्या शोधते. अरे बस कर चल. इतने काय मेरे कहाँ रख दूँ मैं? इधर ही रख तो लाओ ती पाहिजे हत्तीवाली कुंडी पाहिजे हिला. 1-1.5 तास झाला यार आम्हाला. काय ही नुसते आता कप घेत सुटली आहे बघा. एवढे सगळे कप घेतले. कप आणि काय ना काय कंटाळा आला मला यार. एक तर ट्रॅफिक मिळेल. शिट. लेडीज बायकांसोबत ना शॉपिंगला येणं म्हणजे यार टेन्शनची काम आहे एकदम. तर आता आम्ही घरी पोहोचतोय. ऑलमोस्ट पोहोचायला आलो आहे. समृद्धी महामार्गावरून आलो त्यामुळे पूर्ण बोरिंग रस्ता होता. तर तिकडे मस्त 2 दिवसाची आमची मजावाली ट्रिप होती की चिलवाली. तिथे ग्रेप एम्बसीलाच आज पूर्ण दिवस टाइमपास केला बराचसा. त्यानंतर मग मॅडमने शॉपिंग वगैरे केली. शॉपिंगला जवळजवळ 2 तास मी घालवले. प्लीज मी कंटाळलो होतो. 2 तास नाही येत ते सूरज. लोकांना रॉंग मेसेज देऊ नकोस. 1.5 तास तरी होता ॲटलिस्ट. ऑब्विसली जाणार ना. किती छान आणि युनिक गोष्टी होत्या तिथे. हां ठीक आहे. तर मग टाईम गेला माझा. मला म्हणायचा मुद्दा हा आहे की टाईम गेला. तर टाइम नाही गेला. नाही वर्थ आहे तो टाइम. टाईम अजिबात नाही गेला. तर आम्ही बरेचसे फ्लॉवर पॉट कप्स वगैरे घेतलेत. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्क कशाला साधायचा? ते हायवेचं एक्झिबिशन होतं. नाही पण आता आपण एवढे सगळे स्टॉक आणलाय ना तर आपण संपर्क साधायला देऊया त्यांना नंबर. ठीक आहे. तर हा म्हणजे हेच चिलवालं होतं. चला एंड करतो. पण हा एक गोष्ट अजून की लडाखवाली आपली ट्रिप त्याचे ब्लॉग अजून बरेच बाकी आहेत. मेन जे ब्लॉग आहेत ते तर अजून पुढे आहेत. तर ते ब्लॉग ह्याच्यानंतर येतील. म्हणजे ती सिरीज कंटिन्यू आहे. तुम्ही आधीचे ब्लॉग पण बघा आणि आता येणारे ब्लॉग पण बघा. ते थोडेसे मोठे व्हिडिओ. त्याला एडिटिंगला थोडा टाईम लागतो आहे. त्यात GoProच्या ऑडिओचा थोडा कधी इश्यू आहे बऱ्याच ठिकाणी. तर थोडंफार ते करावं लागतं आहे. तर त्यामुळे थोडा टाईम लागतो आहे. बट ते लवकरच येतील. तुम्ही त्यासाठी फॉलो करा सबस्क्राईब करा. आणि बाकी काय चला बाय बाय बोल. सूरज काय हे? माझी रिक्षा आहे. मी कामाला ठेवलंय माणसाला. हा ठीक आहे. पार्क कर इकडे. नीट पार्क कर. व्यवस्थित कर रे.